कोकणात सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम निसर्गातही पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात परतीचा पाऊस होता, त्यामुळे याचा फटका मोहरलेल्या आंब्याच्या बागांना बसलेला दिसत आहे. आंबा कलमाला मोहर येण्यासाठी पाऊस कमी लागतो. पावसाळ्यानंतर थंडी सुरू झाली की कलमांना मोहर येण्यास सुरुवात होते. पण यावर्षी अखेरपर्यंत थंडी गायब होती व पाऊस देखील सुरूच होता. यामुळे काही आंब्यांचा मोहर येण्यास लेट होणार आहे. आंब्याच्या मोहरास थंडीची गरज असते. जिल्ह्यातील काही भागात आंबा मोहर टिकवण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे, पण पावसामुळे त्या मोहराचे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावर्षीचा आंबा हंगाम लेट होण्याची शक्यता आहे. आम्ही आंबा बागायतदार यावर्षी कालपर्यंत पाऊस पडल्यामुळे आंब्याचं फार नुकसान झालेलं आहे. आंब्याला अजून ऑक्टोबर येऊन गेला, नोव्हेंबर आला तरी अजून आंब्याला मोहर नाही. त्यामुळे फवारणीचाही खर्च वाढला आहे आणि यावर्षी आंब्याचं पीक लांबणीवर पडणार. ऑक्टोबर महिन्यात जी थंडी पडते ती थंडी पडलेली नाही, त्याच्यामुळे आंब्याला अजून मोहर नाही. मोहर न आल्यामुळे आंब्याचं सीझन लेट येणार. आमच्या आतापर्यंत 3 फवारण्या झाल्या, अजूनही त्याला 2 ते 3 फवारण्या कराव्या लागतील. त्याच्यामुळे खर्चातही मोठी वाढ झालेली आहे. काही ठिकाणी आंब्याला मोहर आला आहे, परंतु पावसामुळे तोही वाया गेला आहे. त्याच्यामुळे आंब्याचं उत्पादनसुद्धा कमी येणार आहे. हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे फुले येण्यासाठी 13°C अथवा त्यापेक्षा कमी तापमान किंवा 7 दिवस असणे आवश्यक आहे. थोडक्यात थंडी जर चांगल्या प्रकारे पडली नाही तर आंब्याला मोहर चांगल्या प्रकारे येत नाही. आला तर तो उशिराने येतो. थंडीबरोबरच पाण्याचा ताण देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पावसाळा संपल्यानंतर हा ताण झाडाला मिळण्यास सुरुवात होते. जर पाऊस नियमित पावसाळा सोडून पुढे देखील पडत राहिला, म्हणजेच जर नोव्हेंबरपर्यंत पडत राहिला, तर आंब्याची मोहर येण्याची प्रक्रिया रखडते व आंब्याला मोहर उशिरा येतो. यावर्षी देखील अशीच पावसाची परिस्थिती असल्याने त्याचा फटका आंब्याला बसलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावर्षी आंबा बाजारात येण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवली आहे. विजेटिन लोकलसाठी सिद्धराज परब, सिंधुदुर्ग.